स्वागत आहे. आज मी सांगणार आहे. हा राक्षसी मारली त्यावेळेस कंसाला वाटली आणि कंस रात्र दिवस त्याची आणि मारले एवढी असणारी उज्जर असणारी मोठ्या मोठ्या राक्षसांना मारणारी अशी राक्षसी अफवा पसरली. अफवा बसल्यानंतर कंसाने त्याला काय करावं, कुणाला पाठवावं, कुणाला पाठवावं, कुणाला मारायला होता. लहान आहे तर एवढे राक्षस बनतात. काय करत आपल्या जीवावर संकट आहे, आपला कोणताही सुद्धा माणूस जीव बचावण्यासाठी त्याकडे प्रयत्न चालू ठेवतो. तसं कंसालाही वाटत की आपण परत कोण हिला मारल त्याला आपण फिरायला अशा प्रकारे त्यांनी सेनापती सभापती आणि राजवाड्यात सांगितले त्याला कोण आहे याला मी असणार आहे हे मागच राज्य जरी सुद्धा माहित असणार म्हणजे शत्रूला मारा असं पाऊस आहे म्हणू लागलं तर सेनापती खाली बघू लागले असुर राक्षस असणार तो हात जोडून कौसापती मांडला सांगू लागला राजन असा म्हणला की मी कोणाला दिसत नाही फक्त काम करू आणि मग तुम्ही काय करा मला वेळा नावत राक्षसांनी उचलला आणि आखाने आपल्या लगेच त्या ठिकाणी सगळे वस्त्र अलंकार जे काय पाहिजे पुरा समोर वाहन वस्तू त्या ठिकाणी कुणी तर कंसानं दिल्या आणि तृणावत राक्षस मग आनंद हेच निघाला नंदराजाने मोठा शृंगार त्या ठिकाणी राजवाड्यात सह केलेला होता मात्र कृष्णा राक्षस मोठं संकट आपल्या आपले कित्येक लेकराला मार कोणा मोठ्या नशिबानं वाचला ते मोठा आहे म्हणून त्यांनी सर्व वाचना त्या ठिकाणी त्या ठिकाणी नाट्य केले साजरा केला गाणे ठेवले त्या ठिकाणी सह केला आणि मग असं होत असताना त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा रांगत रांगत असताना ईश्वरामध्ये काय केलं थोडेसे हवा येते मग अंगणामध्येच करून टाकून तसं झोपल्यानंतर प्रणामत राक्षस कुठलाही दिसत होता अशा प्रकारची घटना होती आणि तो लगेच गाडा घेऊन आला त्यावर तू लागलेला दिसत गाडा दिसत अशा प्रकारे काय केलं तृणावत राक्षस जवळ 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 येत 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 कृष्णाच्या जवळ आला आणि असं अद्दल कलंक आणि आकाश मार्गाने जाऊ लागला सर्वजण पाहू लागलेत सर्वजण पाहू लागलेत काना असणारा रथ उचलून चाललाय रथ उचलून चाललाय कानाच्या रथ जवळ जवळ येऊ लागलाय लहान मुलं जवळ खेळत कानाला आपल्या काढून लागले ते सगळ्या काहीच लक्ष कारण त्या रथावर दिसणारच गेले सगळेच आणि दोन्ही पुढामध्ये वादळ सुटलं ती सांगायची सोय खूप भयभीत झालं आज म्हणले काल कुठला राक्षस तुमचा एवढा मोठा आपल्याला सोबत आलं आज तर नाव कोण असं एवढं मोठं वादळ एवढं मोठं वादळ या वादळाला कसं तोंड काय करायचं आपल्याला कसं करायचं कुणीही बाहेर येणार गेलं बाहेर कुणाला येता येणार माणूसच नाही इतकं भयभीत झाला आकाशापासून तुला वारच वारच कोणच माणूस कुणाला दिसत नाही आणि तेवढा राक्षस भगवंताला फक्त गाडा तिथे येलेला दिसू लागला दिसू लागल्यानंतर लगेच त्या गाड्याला काय केले पायाने धक्का मारला धक्का मारल्यानंतर गरगर गाडा आकाशामध्ये गेला आणि भयंकर उंच गेला दन्म असा खाली पडला पडल्यानंतर लगेच नावत राक्षस प्रणागत झाला तो राक्षस सर्वांना दिसू लागला त्या ठिकाणी म्हणलं कोण होतं तो वादळ कसं थांबलं वादळ कुठे गेलं वादळ कुठे गेलं काना कुठे गेला सगळी गोळाशी सगळं भूक लागले गोळ लागल्या कोण कुठं गेले ते ताकद राहिलेली बाहेर मिळाले कोण उचलता येणार असा गोंधळ उडालेला होता कुणाची त्या ठिकाणी गाई वासरू दिसू लागले सगळे आपले गाई वासरू हुडकू लागले कोण कसला शोधू लागलो कुठे अंगणामध्ये कुठं गेला दिसना गेला एवढ्यामध्ये नंदराजा आणि गाडा चक्काचूर झालाय आणि खाली पडला लहान मुलं सांगतो काय झालं
मी केलं. तर बाबा बाबा बघा की आपल्या कृष्णावर एक गाडा येऊ लागला आणि त्या जवळ 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 आला. जवळ आल्यानंतर कृष्णानं ह्याला लाथ मारली. लाथ मारल्यानंतर हा उंच उडाला बघा, खाली पडला. पण लहान मुलाने सांगितलं त्याला खरं वाटणार गेलं. अशा प्रकारे प्रणव राक्षसाचा प्राणगत झाला. प्राणगत झाल्यानंतर पूर्ण आकाशवाणी झाली. देवाने असला मोठा राक्षस मारला, असला सगळीकडे अफवा उठली. तिचा अफवा अशीच निघून आणि दिवसाला समुद्रात प्रणव राक्षस प्राणाला मुकला. पुन्हा थरकाप सुटला आणि मग रडू लागला. आता कुणाला पाठवा, कुणाला पाठवा असे विचार इकडं आनंदाचं वातावरण. ते एक संकट आलं आणि संकट आल्यानंतर नंद महाराज ते राजा होता, त्या ठिकाणी राजा आला. सगळे गोळी मांडप करायचा, लगेच मंडप टाकायचे, त्याला जेवण तयार करायचं, गाई गोपाळ असं त्यांना खाऊ घालायचं, भजन कीर्तन ठेवायचं, असं मोठा उत्सव करायचा. अंगणामध्ये राहू लागल्या. हळूहळू रांगोळी मातीने काहीतरी जीव घातला आणि ते झाल्यानंतर कृष्ण भगवान खेळू लागले सगळ्या अंगणामध्ये फिरायले, राजवाड्यात फिरायले. आणि कसं होतं हिरे माने बसवलेले होते खांबामध्ये, ते चम 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 चमकू लागले. चमकू लागले तर त्यांनी काय करू लागले, त्याला बोलू लागले आणि बोलत 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 अंगणामध्ये गेल्यानंतर त्यांचं निळ असं आकाशासारखं अंगण आणि त्या आकाशासारख्या अंगणामध्ये काय खेळत खेळत मुक्त झाले. आणि गुप्त झाले तर यशोदा माता एवढं कुठे गेला असं मला, कुठे गेला असं मला, कुठे गेला असेल आज सगळ्या गोळी का मरू लागल्या. त्यानंतर प्रश्न इकडे रडू लागली. असं सगळं बघून फिरले. असं भगवंताने माया टाकली आईला रडवली. आई आहे आणि काय ती जवळच आहे, पण आई मला शिवत. तर मला माहित होतं की मी इथंच आहे, तर मला आई शिवत. बोललो बोलली सगळ्या गोष्टीच्या पार झाल्या, डोळणी लोळू लागल्या. आताच आपल्या कानावर एवढं मोठं संकट आलं असेल. सगळ्या डोळणीच्या पेंद्या सुधारल्या, मित्र होते वज्र वाकड्या त्यांच्या तिकडे गेल्या का नाही. यशोदा माता काय करल्या आत्मज्ञानाने घेतला. तरी पण तो प्रश्न सापडला गेला. आता माया टाकली, कुठे गेला असेल या मायेचे काय कुठं त्या प्रश्नाला नंदराजा आणि नंदराजा राजा अगं काय करते यशोदा, का रडायला? अहो आपला काना बघितला ना तुम्ही, आपला कानच घरी नाही बघा. आणि कानाला मी शोधते तर काना कुणाच्या घरी जाऊन बसलाय की काहीच कळलं नाही. मी सगळं भोगून शोधून आले, कानाचा काही तपास लागला गेला. आणि आकाशासारखा रंग असणारा कसल्या निळा कलर होता आणि लयच पाचू बसले चटकन सुद्धा रंग कसा असता त्याच्यात असणारे नंदराजे पाहिलं आणि हसले खूप आणि म्हणू लागले अगं नंदराणी कुठं आहे तो बघ यशोदा आहे तिथंच कृष्ण आहे. आणि त्याला कडेवर घेतले आणि असं तुझे मन घेतलं त्या ठिकाणी आणि ना ते नंदराजे आपल्या कडेवर घेत आणि घेऊन आले आणि यशोदा त्यावेळेस कृष्ण त्याला म्हणाले आणि लागले अरे काना तू कुठे गेला होतास, मी तुला किती शोधले आणि खूप भूक लागली, तुला खायला दे काय. त्यावेळेस माता मग हात धुवायला सुरुवात केल्या. त्यावेळेस जांभळी दिसतात, जांभळी दिल्यानंतर मग यशोदा माता मुखाकडे पाहू लागल्या आणि पाहू लागल्या तर काय मग विश्वरूप दर्शन झालं त्या ठिकाणी. चंद्र सूर्य पृथ्वी पाताळ दिसू लागलं. पुन्हा त्या ठिकाणी ब्रह्मदेव दिसू लागले, वाणी दिसू लागली, शंभर दिसू लागले, सचिसहित इंद्र दिसू लागला, शेषशाही परमात्मा दिसू लागले, सगळं गोकुळ बी दिसू लागलं आणि यशोदा माता अशा प्रकारे त्या ठिकाणी यशोदा मातेला गोड त्या
श्रवण करावं ही भक्ती अशी ती आहे की 7 जन्माची त्या ठिकाणची आहे. अमृत आहे आणि हे अमृत एक जन्मात पितं. तर तो गेलेला माणूस त्या ठिकाणी पिते. पण ही अमृत रोज असताना आपण श्रवण केलो ही कथा ऐकतो तर ज्याला पुत्र नाही त्याला पुत्र प्राप्ती ज्याला असणार त्या ठिकाणी हृदशाही मागे हृदशा निघून जाते. पुन्हा काय होतं त्या ठिकाणी जशी असणारी गोड कथा संत जन्माच्या पाप ऐका